वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। सोयाबीन, तूर, कपाशी हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू तसेच हरभऱ्याची लागवड केली होती। सद्यस्थितीत वाशिमच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे आणि या गव्हाला जो भाव पाहिजे योग्य तो भाव मिळताना दिसत नाही। सुरुवातीला 15 दिवसा अगोदर हा गहू बाजारात दाखल झाला तेव्हा 2500 पासून पुढे याचा दर होता। मात्र सद्यस्थितीत गव्हाची आवक वाढल्यामुळे या गव्हाला 2000 पासून तर 2200-2300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळताना दिसत आहे। अगोदरच शेतकरी या गव्हामुळे म्हणजे या शेतकऱ्यांनी जो काही मोठा खर्च केला तोही खर्च या गव्हाच्या किमतीत निघणार नाही, कारण प्रति क्विंटलचा जो दर आहे मागील 15 दिवसानंतर तो 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल घसरलाय। तसेच हाच गहू जर बाजारात घ्यायचा असेल पॅकिंगचा गहू तर हाच गहू बाजारामध्ये जवळपास 4000 रुपये प्रति क्विंटल असा विकला जातो। मात्र बाजार समितीमध्ये एवढ्या कमी दरात हा गहू विकला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। माझ्या समितीत काही शेतकरी आहे गहू उत्पादक ज्यांनी हा गहू या बाजार समितीमध्ये विकावयास आणला। मला सांगा दादा, काय भाव दिला? 2161 रुपये गेला। खूप कमी झाले ना भाव, कारण याच गव्हाला जर तुम्ही बाजारात पॅकिंगचा घेतला तर 3,500-4 हजाराच्या वर मिळेल। 4000 रुपये गेला बाजारात। काय करायला पाहिजे असं सरकारनं भाव द्यायला पाहिजे, लक्ष करायला पाहिजे। हा, खरंच सरकारने लक्ष द्यायला हवं, कारण गहू उत्पादक शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत आहे। मला सांगा दादा, तुम्ही देखील गहू आणला, काय भाव गेला? 2200 रुपये। 2200 रुपये गेला। काय भाव जायला पाहिजे होता? कमीत कमी 2500 25 रुपये जायला पाहिजे अपेक्षा, नाफेडचे भाव नाफेडचे भाव त्यापेक्षा कमी आहे। कमी। खरंच जो अत्यल्प दर मिळतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। या गव्हाला चांगला भाव मिळण्याची गरज आहे। यासाठी जे काही येथील शासकीय अधिकारी असो किंवा राजकारणी असो जे शासनामध्ये आहेत त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, तेव्हा हा जगाचा पोशिंदा वाचत। काय सांगाल दादा? मला एकच गव्हाचे भाव फार कमी आहे। मला हे सांगायचं, बाकी सर्व वस्तूच्या किमती ठराविक असतात, शेतकऱ्याच्या मालाला ठराविक किंमत का नाही ह्याच्याकडे सरकारचं थोडंसं लक्ष पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला ठराविक किंमत द्यायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान, काही आवक असो काही असो, शेतकऱ्याच्या मालाला ठराविक किंमत, जसं कोणी एखादा मजूर असला त्याला ठराविक रोजेप्रमाणे रोजचा मजूर ठरवलेला असते, त्याच्यानंतर मजुराचं सोडा मॉलमध्ये गेल्यानंतर त्याला लेबल लावलेलं असते किमतीचं की हे वस्तू एवढ्यालाच मिळेल, तसं शेतकऱ्याचं का नाही? इथं कुठेतरी सरकार कमी पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्याची हानी होत आहे आणि कर्जबाजारी होत चाललेला आहे। आणि जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये शेतकरी सुखी नाहीये, कारण थकीतवाल्याला 2 लाख आणि जे रेग्युलर भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहन, हे कसं भीक दिल्यासारखी आहे शेतकऱ्याला। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाजारभाव योग्य द्यावा, जो काही दर आहे बाजार भाव जर योग्य दिला तर शेतकरी कर्जबाजी होणार नाही आणि शेतकऱ्याला कुठलीही कर्जमाफीची गरज कधीच पडणार नाही। फक्त मालाला जसा मॉलमध्ये किंमत असते तसा मालाला भाव असते, तसा शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे कधी पण आणि नेहमी इथून पुढे भविष्यातही पण। जर असं जर शेतकऱ्यासोबत झालं तर कधीच शेतकऱ्यावर कर्जबाजार होणार नाही आणि शेतकरी कर्जबाजारी कधीच राहणार नाही। खरंच शेतकरी मोठे उद्विग्न आहेत। या शेतकऱ्यांचा जो काही शेतमाल येतो याला कायम सरकारनं जो काही दर फिक्स केला, जो निश्चित केला तो नियमित मिळायला हवा, तेव्हाच हा जगाचा पोशिंदा कुठंतरी वाचू शकेल। न्यूज 18 मराठीसाठी किशोर गोमाशे, वाशिम।